नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 22 नोव्हेंबर 2024च्या चालू घडामोडी पाहणार आहोत. यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो. आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील. तर वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात. तर कालचा पहिला प्रश्न होता, एअर एक्स्पो 2024 कोठे सुरू झाला? तर अबुधाबी येथे सुरू झाला. यानंतर पुढील प्रश्न, जगातील 5वी आणि देशातील पहिली नाईट सफारी कोठे बनवली जात आहे? तर लखनौमध्ये. पुढील प्रश्न, कोणत्या भारतीय कंपनीला लंडनमध्ये ग्रीन वर्ल्ड अवॉर्ड्स 2024 ने सन्मानित करण्यात आलेले आहे? तर कोल इंडिया लिमिटेड या कंपनीला. पुढील प्रश्न, संयुक्त राष्ट्रसंघाने कोणत्या राज्यातील धुडमसार सर्वोत्तम पर्यटन गावाचा दर्जा दिलेला आहे? तर छत्तीसगड या. यानंतर पुढील प्रश्न होता, ऑल इंडिया पिकल बॉल असोसिएशन म्हणजे AIPA चे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर मंदिरा बेदी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न, अमिरातीच्या क्रीडा पायाभूत सुविधा आणि संस्कृती वाढवण्यासाठी दुबईचे क्रीडा राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर हरभजन सिंग यांची. पुढील प्रश्न, चौथ्या राष्ट्रीय फिन स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये कोणत्या राज्याने सांघिक विजेतेपद पटकावले? तर पश्चिम बंगाल या. पुढील प्रश्न, 14वी हॉकी सिनियर मेन्स नॅशनल चॅम्पियनशिप 2024 कोणत्या संघाने जिंकली? तर ओडिशा हॉकी असोसिएशन या. पुढील प्रश्न, 2024 मध्ये गोव्यातील 55व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इफ्फी आंतरराष्ट्रीय ज्युरीचे अध्यक्ष कोण असेल? तर आशुतोष गोवारीकर असणार आहेत. यानंतर मित्रांनो, आजच्या आपण चालू घडामोडी पाहून घेऊया. तर आजचा पहिला प्रश्न आहे, महिला आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, आपल्या भारत देशाने. कोणी? तर भारत देशाने. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर भारताच्या महिला हॉकी संघाने महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये चमकदार कामगिरी केली आणि अंतिम फेरीत चीनचा 1-0 असा पराभव करून आपले विजेतेपद राखले आहे. तर कार्यक्रम राजगीर, बिहार या ठिकाणी होता. 11 ते 20 नोव्हेंबर दरम्यान कार्यक्रम होता, हे लक्षात ठेवा. आणि आवृत्ती होती 8वी आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू दीपिका सेहरावत होत्या. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा, तर पाण्याच्या कमतरतेमुळे अलीकडेच कोणत्या देशाने आणीबाणी जाहीर केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, इक्वेडोरिया. कोणत्या? तर इक्वेडोरिया. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर अलीकडे दक्षिण अमेरिकन देश इक्वेडोरने जंगलातील आग आणि पाण्याच्या कमतरतेमुळे देशात आणीबाणी जाहीर केली. तर पर्यावरण मंत्रालयाने मंजूर केलेली आणीबाणीची स्थिती 60 दिवस टिकेल. तर इक्वेडोरला 6 दशकांतील सर्वात भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यानंतर आपण इक्वेडोरविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर राजधानी आहे क्विटो आणि चलन आहे युनायटेड स्टेट्स डॉलर आणि सध्याचे अध्यक्ष डॅनियल नोबोवा आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे मित्रांनो तिसरा, तर जागतिक दूरदर्शन दिन म्हणजेच टेलिव्हिजन डे नुकताच कधी साजरा करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, 21 नोव्हेंबर रोजी. केव्हा? तर 21 नोव्हेंबर रोजी. तर याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर जागतिक दूरदर्शन दिवस 1996 पासून दरवर्षी 21 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. तर जागतिकीकरण आणि संप्रेषणामध्ये टेलिव्हिजनचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जात असतो. तर नोव्हेंबर महिन्यातील महत्त्वाचे दिवस आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर 1 नोव्हेंबर रोजी पत्रकारांविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी शिक्षा संपवण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करण्यात आला. 5 नोव्हेंबर रोजी जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस. 7 नोव्हेंबर रोजी बाल सुरक्षा दिवस आणि राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस साजरा करण्यात आला. 8 नोव्हेंबर रोजी जागतिक रेडिओग्राफी दिवस. 9 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय विधी सेवा दिवस आणि जागतिक स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला. यानंतर 10 नोव्हेंबर रोजी शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. 11 नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस.
12 नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस, 14 नोव्हेंबर बाल दिवस साजरा करण्यात आला, 16 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय पत्रकार दिवस, 17 नोव्हेंबर राष्ट्रीय एपिलेप्सी डे आणि 19 नोव्हेंबर रोजी जागतिक शौचालय दिवस साजरा करण्यात आला. यानंतर मित्रांनो प्रश्न आहे चौथा, तर किंग ऑफ क्ले म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोणत्या टेनिसपटूने अलीकडेच निवृत्ती जाहीर केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, राफेल नदाल. कोणत्या? तर राफेल नदाल. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर स्पेनचा टेनिसपटू राफेल नदालने टेनिसमधून निवृत्ती घेतलेली आहे. तर राफेलने 22 ग्रँड स्लॅम जिंकले आहेत आणि असे करणारा तो दुसरा टेनिस स्टार देखील आहे. यानंतर पुढील माहिती, सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकण्याच्या बाबतीत सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे आतापर्यंत 24 ग्रँड स्लॅम जिंकलेले आहेत. तर यानंतर पुढील प्रश्न आहे पाचवा, तर नुकतेच श्रीलंकेचे पंतप्रधान कोण झालेले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, हरिणी अमरसूर्या. कोण झालेले आहेत? हरिणी अमरसूर्या. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर हरिणी अमरसूर्या यांना श्रीलंकेचे नवीन पंतप्रधान बनवण्यात आलेले आहे. तर त्यांनी 16वे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. तर अमरसूर्या या श्रीलंकेत पंतप्रधानपद भूषवणाऱ्या तिसऱ्या महिला देखील आहेत, लक्षात ठेवा. तर त्यांच्या आधी सिरिमाओ बंदरनायके 3 वेळा आणि चंद्रिका कुमार तुंगा 1 वेळा या देशांच्या महिला पंतप्रधान होत्या. ठीक आहे, लक्षात ठेवा मित्रांनो, महत्त्वाची माहिती आहे. यानंतर श्रीलंकेविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर राजधानी आहे कोलंबो, चलन आहे श्रीलंकन रुपया, सध्याचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके आहेत आणि सध्याचे पंतप्रधान हरिणी अमरसूर्या आहेत. कोण आहेत? हरिणी अमरसूर्या. यानंतर पुढील प्रश्न आहे 6वा, तर कोणत्या देशाने नोव्हेंबर 2024 मध्ये पंतप्रधान मोदींना सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्याची घोषणा केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, गयाना आणि बार्बाडोस. ठीक आहे, लक्षात ठेवा. म्हणजे योग्य उत्तर ऑप्शन डी, ए आणि बी दोन्ही. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर गयाना सरकारने 20 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदींना देशातील सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार द ऑर्डर ऑफ एक्सलन्स प्रदान करण्याची घोषणा केलेली आहे. तर याशिवाय बार्बाडोस त्यांना ऑनररी अवॉर्ड्स ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस देऊन सन्मानित करणार आहेत. तर यानंतर आपण गयानाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. राजधानी आहे जॉर्ज टाउन आणि चलन आहे गयाना डॉलर आणि सध्याचे राष्ट्रपती इरफान अली आहेत. कोण आहेत? इरफान अली. आणि बार्बाडोस विषयी देखील आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर राजधानी आहे ब्रिज टाउन आणि चलन आहे बार्बाडोस डॉलर आणि सध्याचे राष्ट्रपती डेम सॅड्रा पुणेला मेसन आहेत. कोण आहेत? डेम सॅड्रा पुणेला मेसन. ठीक आहे. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे 7वा, तर 56 वर्षानंतर नरेंद्र मोदी कोणत्या देशाला ऐतिहासिक भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान बनलेले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, गयाना. कोणत्या? तर गयाना. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर 56 वर्षानंतर गयानाला ऐतिहासिक भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरलेले आहेत. तर गेल्या 56 वर्षात कोणत्याही भारतीय पंतप्रधानांनी ही पहिलीच भेट आहे, लक्षात ठेवा. आणि भारत आणि गयाना यांच्यातील द्विपक्षीय संबंध मजबूत करणे, ऊर्जा, कृषी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदारी वाढवणे हा या भेटीचा उद्देश आहे. यानंतर पुढील प्रश्न, न्यायमूर्ती डी.के. कृष्णकुमार कोणत्या राज्याचे सरन्यायाधीश झालेले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, मणिपूर या राज्याचे. कोणत्या राज्याचे? मणिपूर या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया शॉर्टमध्ये. तर मणिपूर उच्च न्यायालयाला न्यायमूर्ती डी. कृष्णकुमार यांच्या रूपाने नवे मुख्य न्यायाधीश मिळालेले आहेत आणि मणिपूरविषयी देखील शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. राजधानी इम्फाळ, सध्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग आहेत आणि सध्याचे राज्यपाल श्री लक्ष्मण प्रसाद आचार्य आहेत. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न, जागतिक मत्स्य दिवस 2024 कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, 21 नोव्हेंबर रोजी. केव्हा? तर 21 नोव्हेंबर रोजी जागतिक मत्स्य दिवस साजरा केला जातो. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर जागतिक मत्स्य दिवस दरवर्षी 21 नोव्हेंबर रोजी जगभरात साजरा केला जात असतो. तर हा दिवस 1997 पासून मच्छीमार
समाजाकडून साजरा केला जात असतो. तर जगभरातील निरोगी सागरी परिसंस्थेचे आणि शाश्वत मत्स्यपालनाचे महत्त्व वाढवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. यानंतर पुढील माहिती, तर 21 नोव्हेंबर 2015 रोजी प्रथमच जागतिक मत्स्य व्यवसाय दिवस साजरा करण्यात आलेला आहे. हेही लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न आहे 10वा आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. तर इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याचे योग्य उत्तर डॅनियल बेरेनबोइम आहेत आणि अली अबू औवाद. ठीक आहे, म्हणजे याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, ए आणि बी दोन्ही. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर 2023 सालचा शांतता, निशस्त्रीकरण आणि विकासासाठीचा इंदिरा गांधी पुरस्कार जगप्रसिद्ध पियानो वादक आणि कंडक्टर डॅनियल बेरेनबोइम आणि पॅलेस्टिनी शांतता कार्यकर्ते अली अबू औवाद यांना प्रदान करण्यात आलेला आहे. तर हा प्रतिष्ठित पुरस्कार शांतता आणि अहिंसेला प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या त्यांच्या उल्लेखनीय प्रयत्नांना ओळखतो. तर त्यांची निवड का करण्यात आली हेही आपण या ठिकाणी पाहून घेऊयात. तर डॅनियल बेरेनबोइम लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि सांस्कृतिक आणि राजकीय तणाव कमी करण्यासाठी संगीताचा एक साधन म्हणून वापर केल्याबद्दल त्यांची निवड करण्यात आलेली आहे. यानंतर अली अबू औवाद यांना अहिंसेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि पॅलेस्टिनी आणि इस्रायलींना संवाद आणि समजूतदारपणासाठी एकत्र आणणारे रूट्स सारखे व्यासपीठ तयार करण्यासाठी त्यांची निवड करण्यात आलेली आहे. तर यानंतर खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, जगातील 5वी आणि भारत देशातील पहिली नाईट सफारी कोठे केली जात आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा मित्रांनो. ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करत जा. आणि जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.